आईची तयारी चालू आहे। आई भांडे बिंडे सगळे आहे ना आपले तिथं? हो, भांडे काहीच नाही घेतले बाबा, काहीच नाही ना। बाकीचे आता कपडे ते पांढरा तवा आहे लोखंडी इथं आणलेला तोच घ्या म्हणते, ते मला रुपया येत नाही भांड्याचे। हे बघा आटपणं चालू आहे। वैष्णवीचं आटपलं, आईचं आटपलं, नानाचं आटपलं, आजीची आणि माझी आंघोळ राहिली ना आमची बाई। नको ना, आजीचं कशाला काढतीये तू? दे पिला दे। तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैश्य सुदर्शन या यूट्यूब चॅनल मध्ये। तर आज आहे बघा संध्याकाळ झालेली आहे। तू म्हणत असं आज संध्याकाळचं कसं काय शूट? तर आपल्याला जायचंय उद्या सकाळीच निघायचंय। त्याच्यासाठी आपण आता सगळी तयारी केलेली आहे। तर तयारी म्हणजे हे बघा, गोणी दिसतीये का तुम्हाला? एक गोणी पॅक केलेली आहे। आजीचं झालं ना? आजी भरलं झालं तुमची थैली? समोर आणून ठेवा, हा समोर आणून ठेवा। डबल सकाळी गडबडीत काही राहता कामा नाहीये, कारण सकाळी आपल्याला 5 वाजता निघायचंय। तर सकाळी निघायचंय आपल्याला 5 वाजेला। तर त्याच्यामुळे सगळी तयारी चालू आहे। आताच लगबग केलेली बरं आहे, सकाळी 5 वाजता डबल परेशानी होईल। त्याच्यामुळे मी माझे कपडे ते सगळं भरलेलं आहे आणि इकडं दाखवतोय तुम्हाला। ह्या रूम मध्ये पण सगळा पसारा भरून ठेवलेला आहे आणि आईची चालू आहे तयारी। आईची तयारी चालू आहे। आई भांडे बिंडे सगळे आहे ना आपले तिथं? हो, भांडे काहीच नाही घेतले बाबा, काहीच नाही ना। बाकीचे आता कपडे ते पांढरा तवा आहे लोखंडी इथं आणलेला तोच घ्या म्हणते, ते मला रुपया येत नाही भांड्याचे। हा बेल नंतर। तर ह्याच वस्तू घ्यायच्या आहेत थोड्याफार। स्वयंपाक झाला आहे? स्वयंपाक झालेला आहे। आता रात्रीचे वाजते म्हणजे 7 वाजलेत। आणि मग तू साड्या बिड्या ते सगळं तुम्ही पॅक केलं? अंगावरचे कपडे गिपडे काय सगळं घेतलंय ना? कारण तिथं विषय असा होणार आहे, तिथं जर त्या पावसानं आपलं जर ओल्लं बिल्लं झालेलं असेल तर ते एक प्रॉब्लेम होईल। हा, नाही तर तुम्ही त्याच्या भरोश्यावर जाचाल, तिथं ते भिजलेलं असेल, पाणी बिनी जर घुसलेलं असेल तर सगळे प्रॉब्लेम होतील। त्या हिशोबाने आपल्या त्या पद्धतीने आपलं सगळे सामान घेऊन टाका, नाही का? आज जायचं होतं आम्हाला तुळशी बागेत, तुम्ही म्हणत असं 100 वेळेस म्हटला पण काही गेला नाही। पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे नाही जाता आलं, कारण महालक्ष्मीचं सामान घ्यायचं होतं। हा, त्याच्यामुळं कॅन्सल केलेलं आहे। तर आता बघू, आता जालन्यातूनच घेऊ आपण, नाही काय? हा, काय करते तू? हे मी कढी करते, दही होतं म्हणलं टाकून दिवस तर दही कढीच कर कढी, मस्त कढी कर। आणि इकडं चालू आहे सगळं सामान पॅक केलेलं आहे, माझी बॅग केलेली। पुढं आणून ठेवा, ती माझे कपडे बसते का थोडेफार त्याच्यात? तर हे बघा, ही एक थैली आहे, सगळा पसारा झालेला आहे, सगळा आवरायचा। पम्या, काय तुझे कपडे घेतले का बाळा तू? कपडे घेतले का तुझे? आपल्याला गावाला जायचंय उद्या सकाळी। भांग पाडती का? गावाला नाही यायचं का माझ्यासोबत? यायचं का तुझ्यासोबत? का नेती का मला तू? ने ना ग। हे बघा, इकडं एक थैली आहे, इकडं सगळा पसारा आहे, माझे कपडे बघा हे असे पडलेले, सगळा पसारा आहे। जे न्यायचे कपडे ते इकडं चालू आहे भरणं बॅग मध्ये, याच्यात जसं। अरे हे घे ना वैष्णव, सरळ सरळ। हे बघ, याच्यात सगळं बसतंय, खाली टाकून दे, याच्यातच टाकून घे सगळ्यांचे कपडे। हा, ह्या पोरीचे कपडे घे ना। बॅग भरली तिला, ही बॅग एवढे कपडे कशाला घ्यायचे तुला? एवढे कपडे आमच्या सगळ्यापेक्षा जास्त तर हिचेच कपडे व्हायला लागले, काही गरज नसताना। हे बघा, इकडं नानाचे आणि नाना तुमचे कुठे ठेवले तुम्ही कपडे? तेवढेच तुमचे फक्त? काय बोलती तू?
तर हे बघा अशी बडबड करते. यांचे कपडे सगळं अंगावरचं आजीचं घेत आहे. आणि कारण काय घेण्यात एवढं भरण्याचं सामान की 15 दिवस आपल्याला येता येणार नाहीये. 15 दिवस आपल्याला तिकडे राहायचंय. त्या हिशोबाचा हे कारभार आहे एवढा. नाहीतर इथल्या इथं अगं बोलू दे ना मला. नको पाडलेला नानाचा भाग. तर हे बघा असं चालू आहे. बाकी सगळ्या गोष्टी इथं ठेवलाय. बाकी पसारा सगळा घरी आहे त्याच्यामुळे आपण काही घेत नाहीये. आता फ्रीजचा प्रॉब्लेम येईल तिथं. 15 दिवस असं हरपल्यासारखं होईल. देवघर हे ते. हा ना. काय काय टाकलंय याच्यात? खोबरं, शेंगदाणे, मिरच्या, जिरे, लसूण. अच्छा. तर वैष्णवीला जमत नव्हतं त्याच्यामुळे मी 2 दिवस व्हिडिओ दाखवलं नाहीये. बाकी काही विषय नाहीये. आणि पोरगी पण त्याच्यामुळंच काय म्हणते मम्मी? हे कपडे घ्यायचे का तुला? अरे तुरच करा. तुम्ही म्हणायचं कथा पाडला कोणतं? सगळा पसारा झालेला आहे. कोणतं? टी शर्ट नको. जाऊ दे. नाही बस झालं. घे मग ते. त्याला काय एवढं. ए दीदी चला आता. हे पसारा सगळा आवरून ठेवा. सगळं दरवाजे पॅक करा. काय पोरगी ही. अरे ते व्हाईट घे. प्रेस नको घे. नको घे. बस झाले माझे तेवढे. आता बस झाले. पाऊस बिऊस बी असला तरी वाळून जातात तेवढे नॉर्मली. नको. टी शर्ट ठेवलेले मी तिथं. आवनी येणार तुमच्या घरी? राजू काका येते. पिती काकू येते. डबल हा. चला द्या आजीला पाणी द्या. बहीण ताईन ले बोलता इथं. आई जे खात केसालाच लावून सोडायच ना. अगं सोड ना तो हात. केस सोड ना तुझे. सोड. कोणी पॅक पकडले आहे तिने केस. दे तिला. आजीला पाणी द्या. आजीला पाणी द्या त्या ग्लास मध्ये. पमीकडे दे. चल घे ग. चल दिलं. नको. दिलं ना. दिलेलं आहे नानानं पाणी. तिला प्यायचं का? काय काय खाल्लं तू आता मला सांग बरं. काय दिसायली काय केसानं? काय काय खाल्लं? दिलं बाळा. ह्याच्यात टाक. जगात टाक ग पाणी. सांडशील का तू? दे इकडं. बस झालं. जाऊ ते इकडं. तुला आवडत नाही की असं मस्त कटिंग गोल कटिंग करून? आवडायचं नाही. ले रडती ती त्याच्यामुळे नाही. पण आता घरीच करू तिची कटिंग मस्त पाहिजे. नाही कराय ते तुला आवडच नाही तिची कटिंग बिटिंग करून आणायची. ते रडलेला आपल्याला नाही आवडत. तर चला बाकीचा मी सकाळी दाखवतोच आहे तुम्हाला थोडाफार. आताचा व्हिडिओ थोडा अशा प्रकारे. आता घरी बी जायची आनंद आहे. डबल घरी काय नुकसान झालं त्याचा आता नाही. आता गेल्यानंतरच कळेल. गेल्या पण तुम्हाला कळेल. मी व्हिडिओ चालूच ठेवणार आहे घरी. तर चला आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. नाहीतर सकाळीच भेटेल आता. तर चला. नको ना. आजीचं कशाला काढतीये तू? दे पिला दे. या पोरीला कायच करा. जरा पण त्या आजीला परेशानच करते तू. दे पटकन. चल आजी घ्या तिच्या हातात. त्याच्यात
आजी आणि ही म्हातारी कोणाचं शिकली म्हणायचं? कोण म्हणत? कस काय? उठ उभा राहा, झाकण देते. चल चल बिल्या. नाही नाही तिच्या खालीच आहे तिथंच. उठ ना, उभा राहा ना. हे बघा आटपणं चालू आहे. वैष्णवीचं आटपलं, आईचं आटपलं, नानाचं आटपलं. आजीची आणि माझी आंघोळ राहिली ना आमची बाई बघा अजून झोपलेलीच आहे. आई आटपलं सगळं आता. आपल्याला नाही, आपण नाश्ता केला कुठे बसा. मला तर आता लगे झोप नाही महिना. एक नाही मला सकाळपर्यंत झोपच नाही. आधी एकदा झोप मोडी माझी. कस काय? तुम्ही 4 बाऱ्या डुकला लागायचं रविवार पुन्हा झोपायचं. तू आला तर मस्त आता गाडीत झोपा. हा हे पम्याला कधी उठायचं? पाणी गरम आहे का? तर चला करतोय मी आंघोळ. आई करती पोळ्या. झाल्या का करायच्या? नाही करते 5 पोळ्या तुमच्या आंघोळी. ठीक आहे चालतंय करून घ्या. तर चला मी भेटतो तुम्हाला आठवून सगळं लगेच. काय हे तो मला हेच फॅमिली राहण्याची हेच आणलं मग आता पाहायला पडतं काय पण सवय नाही. लावू नको मग चालतं. चांगलं आहे. चांगलं आहे ती पण बघ लावायचं असेल तर लावून तर लावून. चाल बघ तुला लावायचं असेल लाव, नाही तर लावू नको. तर चला ओम भाऊला त्यांना फोन लावला. आटपायला लागले ते पण. तर चला मी भेटतो लगेच.